आणि यानंतर थेट जाऊयात अंबादास दानवे बोलतात। आणि ते सगळे लोक आज असतील, उद्या पुन्हा आमची महाविकास आघाडीची बैठक आहे, त्याच्यात सगळे आमदार असतील। सांभाळायचं म्हटलं होतं, किरण पावसकर म्हणत आहेत की पाळणाघर आहे का? किरण पावसकर शिवसेनेचं मीठ खाऊनच मोठा झालेला माणूस आहे। याला थोडीशी लाज शरम वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखाविषयी अशी भावना व्यक्त करायला। किरण पावसकर स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होतात आणि मला किरण पावसकर बोलण्यापेक्षा तो ज्यांच्या आशीर्वादाने बोलतो, शिंदे साहेबाचे वगैरे, यांनी असे जे आहे ना शिवसेना प्रमुखाचा अपमान करण्याला, यांच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिली पाहिजे। निधी वगैरे झूट प्रश्न आहे। मला असं वाटतं निधी तुम्ही दाखवलं सगळ्यांनी की किती निधी आहे, किती यूज केला, त्यामुळे निधी वगैरे काही नाही, मोठं प्रलोभन यांना मिळालेलं आहे। प्रलोभनापायी हे लोक गेलेले, यांनी स्वतःला विकून टाकलेलं आहे। येईल बाहेर येईल, आकडे बरोबर येईल, माहिती आहे, आणखी माहिती घेतो ना, आकडे बरोबर येईल आता बाहेर। जे पावित्र्य बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेल्या शिवसेना भवनात आहे, हे पावित्र्य असे किती शिवसेना भवन झाले गद्दार लोकांचे, तर ते या शिवसेना भवनची बरोबरी करू शकत नाही। या शिवसेना भवनाने महाराष्ट्राच्या इतिहासात एक जागा निर्माण केलेली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासाचं शिवसेना भवन साक्षीदार आहे। वास्तू म्हणजे शिवसेना भवन होत नाही, एखादी इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही। त्या इमारतीला अनेक परंपरा असतात, अनेक त्याचा इतिहास असतो, आणि त्याच्यामुळं असे अनेक शिवसेना भवन पैशाच्या बळावर ते निर्माण करतील, पण तो बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं शिवसेना भवन याची बरोबरी या महाराष्ट्रात काय देशात कोणी करू शकणार नाही। तर खासदार अंबादास दानवे बोलत होते। यानंतर पुढची बातमी पाहूया।